हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्वजण? तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. तर चला स्टार्ट करूया न्यूमेरिकल्सला. मे बी हे लास्ट न्यूमेरिकलचं लेक्चर असू शकतं. का बरं? कारण प्रत्येक लेक्चर मध्ये आपण 15 क्वेश्चन घेत गेलो. तर त्या बुक मध्ये 60 क्वेश्चन आहेत जे की आपल्याला सिंगल करेक्ट टाइप वाले क्वेश्चन अवेलेबल आहेत. तर ते 60 क्वेश्चन जर आज संपले तर आज वेक्टर या चॅप्टरचा खात्मा होऊन जाईल. हा चॅप्टर आज इथेच संपेल विथ क्वालिटी न्यूमेरिकल्स. आणि महत्वाची एक गोष्ट, आज जे न्यूमेरिकल आहेत बघा, तुम्हाला परत एकदा ऐकून घ्या. आज जे न्यूमेरिकल आहेत ते एकदम बेस्ट आहेत. खूप काही शिकवतील, खूप नवीन गोष्टी शिकवतील, दुसऱ्या चॅप्टरच्या कन्सेप्टला मर्ज केलेले आहेत. खूप मजा येणार आहे. तर हे लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला काही ना काहीतरी नवीन शिकायला भेटणार म्हणजे भेटणार, ही गॅरंटी आपली. कळतंय? लास्ट लेक्चर आहे, फुल एनर्जीनं, फुल पेशन्सनं पूर्ण लेक्चर ऐका. काही डाऊट असेल तर विचारू शकता. आणि जर महत्वाचे पॉइंट जर वाटले तर शॉर्ट नोट्स मध्ये लिहून ठेवा. कुठलीही अडचण येता कामा नाही. तर चला जाऊया क्वेश्चन नंबर 46 कडे. टाइम न वेस्ट करता. का बरं? कारण आज न्यूमेरिकल चांगले आहेत तर टाइम जास्त लागू शकतो. क्वेश्चन नंबर 46 काय म्हणते? द सम ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू फोर्सेस. ठीक आहे, दोन फोर्सेस आहेत, त्यांच्या मॅग्निट्यूडचं जे सम आहे, ठीक आहे, ऍट अ पॉइंट इज 16 न्यूटन. ओके, काही अडचण नाही. द रिझल्टंट ऑफ दीज फोर्सेस इज परपेंडिक्युलर टू स्मॉलर फोर्स. बरं ठीक आहे, आपण ए ला काय कन्सिडर करू तर स्मॉलर फोर्स कन्सिडर करू. ठीक आहे, हा मोठा, हा छोटा, हा मोठा, दोघांची ऍडिशन 16 न्यूटन. ठीक आहे, परपेंडिक्युलर टू द स्मॉलर फोर्स अँड हॅज अ मॅग्निट्यूड 8 न्यूटन. रिझल्टंट 8 न्यूटन आहे आणि हा रिझल्टंट परपेंडिक्युलर आहे कोणाला? द स्मॉलर फोर्स. बी जरी स्मॉलर घेतलं तरी चालतं, काही अडचण नाही. मग पुढे काय म्हणते? इफ द स्मॉलर फोर्स इज ऑफ अ मॅग्निट्यूड एक्स, म्हणजे स्मॉलर फोर्स ए जो आहे त्याचं मॅग्निट्यूड एक्स आहे, तर काय म्हणते? द व्हॅल्यू ऑफ एक्स इज. बरं ठीक आहे, अकॉर्डिंग टू द ट्रायंगल लॉ मी एक डायग्राम ड्रॉ करतो. तुमचं लक्ष असू द्या. या ठिकाणी मी ड्रॉ केला ए बार. जो आर बार आहे तो ए बारला परपेंडिक्युलर आहे. रिझल्टंट आणि वेक्टर यांच्यामध्ये ऑर्डर कशी असते? अपोजिट. ट्रायंगल लॉचा वापर करतोय म्हणजे इथं आला आपला बी बार. कोण आला आपला? बी बार. हा बी बार आहे, हा आर बार आहे आणि आपल्याला आर बारचं मॅग्निट्यूड माहित आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का. ठीक आहे, राईट अँगल ट्रायंगल आणा ना, कधी कधी डायरेक्ट हिंटने पण आन्सर सांगता येतं. म्हणजे कसं? ए चं मॅग्निट्यूड काय बोलले ते एक्स आहे. ठीक आहे, ए बार सोबत आर चा अँगल किती आहे? 90 आहे. ठीक आहे, हे समजलं. तर याचं मॅग्निट्यूड किती आहे? 8 आहे. आता मला एक गोष्ट सांगा, याच्या साइड्स असतील त्या हायपोटेन्युस पेक्षा लेंथ काय राहणार? कमी. म्हणजे विचार करा, याची जर लेंथ 8 आहे तर बी ची 8 पेक्षा जास्त असेल. बरोबर? समजतंय ना? कधी कधी ऑप्शन मध्ये बघून डायरेक्ट आन्सर सांगता येऊ शकतं. म्हणजे बघा, आर ची व्हॅल्यू 8 आहे तर बी ची व्हॅल्यू 8 असू शकते का? नाही, 8 पेक्षा जास्त असेल. म्हणजे ही व्हॅल्यू 8 पेक्षा जास्त किती असू शकते? 9, 10, 11, 12 कितीही असू शकते. ठीक आहे, 15 पर्यंत कुठेही असू शकते. ठीक आहे, आणि बी स्मॉलर आहे, त्याच्यापेक्षा स्मॉल आहे. ऑप्शन मध्ये जर बघितलं तर डायरेक्ट आपल्याला काहीच हिंट भेटत नाही, कारण सर्वच्या सर्व ऑप्शन हे 8 पेक्षा काय आहे तर स्मॉल आहे. ठीक आहे, का बरं? कारण बी 8 पेक्षा जास्त असेल तर ए 8 पेक्षा स्मॉलच यायला पाहिजे, कारण ऍडिशन 16 पाहिजे. असं जमणार नाही, असं काही हिंट लागणार नाही. मी ट्राय केलं, मी प्रयत्न केला, मी असं नाही सोडून दिलं लगेच. ट्राय केलं. मग आता दुसरी मेथड जाऊ. आता अल्फा माहित आहे म्हणल्यावर सरळ सरळ आपण टॅन अल्फा इज इक्वल टू कोणासोबत अँगल आहे? ए. तर ए ला घ्यायचं का? नाही, तर बी साइन थीटा बाय
ए प्लस बी कॉस थिटा. बरं अल्फाची व्हॅल्यू 90 म्हणजे आन्सर काय येतं इन्फिनिटी. इन्फिनिटी केव्हा येतं जेव्हा डिनॉमिनेटर 0 असेल. म्हणजे ए प्लस बी कॉस थिटा इज इक्वल टू काय आलं सांग. अरे बोला ठीक आहे 0 आलं सर. मग कॉस थिटा इज इक्वल टू काय भेटतंय सर ए पलीकडे गेला तर मायनस ए बाय आपल्याला भेटेल बी. ओके फाइन. रिझल्टंटची व्हॅल्यू माहित आहे म्हणजे रिझल्टंटचा ही फॉर्म्युला आपल्याला हेल्प करेल. ठेवा अंडर रूट मध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ऍडिशन आहे म्हणून प्लस घेतलं, सबट्रॅक्शन असतं तर मायनस प्लस 2ab कॉस थिटा. कॉस थिटाची व्हॅल्यू किती मायनस ए बाय बी. ठीक है सर. बी बी कैंसल माइनस ए इंटू 2a माइनस 2a स्क्वेअर. बोथ साइड स्क्वेअर जर केला तर r स्क्वेअर इज इक्वल टू काय राहणार सांगा इथं तर सर b स्क्वेअर a स्क्वेअर माइनस 2a स्क्वेअर म्हणजे माइनस a स्क्वेअर. ओके r ची व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला 8 न्यूटन. बोला राजांनो किती 8 चा स्क्वेअर केला तर काय येणार 64 इज इक्वल टू b स्क्वेअर मायनस a स्क्वेअर ला मी काय लिहू शकतो b प्लस a b मायनस a. ठीक आहे b प्लस a म्हणजे a प्लस b 16 माहित आहे 16 4 जा 16 32 16 48 16 64 म्हणजे इथं आन्सर येणार 4 इज इक्वल टू b मायनस a. ऑलरेडी आपल्याला एक इक्वेशन माहित आहे. काय इक्वेशन माहित आहे a प्लस b इज इक्वल टू 16 तर a प्लस b इज इक्वल टू 16. चला दोन इक्वेशन दोन अननोन. बघा हे इक्वेशन ऑलरेडी दिलेलं होतं म्हणजे वरचे इक्वेशन आहे ते आपण हे सगळं सॉल्व्ह करून कॅल्क्युलेट केलं. सर तुम्हाला कसं कळलं की आपल्याला टॅन अल्फाच वापरायचे. हा फॉर्म्युला तर आम्हालाही कळतो की रिझल्टंट दिलंय म्हणजे रिझल्टंटचा फॉर्म्युला यूज होणारच. एकच तर फॉर्म्युला आहे रिझल्टंटचा. ठीक आहे पण टॅन अल्फा यूज होणार आहे हे कसं कळलं तर आपल्याला बोललंय त्याला. काय म्हणलंय बघा की रिझल्टंट इज परपेंडिक्युलर टू स्मॉलर वेक्टर. कोणत्याही वेक्टरला रिझल्टंट परपेंडिक्युलर असू द्या म्हणजे एक तरी अँगल बरोबर आहे. आठवा पॅरलोग्राम मध्ये अल्फा आणि बीटा असे दोन अँगल होते. ए बार सोबत अल्फा बी बार सोबत बीटा या दोघांपैकी एक जरी 90 डिग्री असला तरी आपण हा फॉर्म्युल्यावरून हे इक्वेशन बनवू शकतो. काल पण या कॅटेगरीचा एक छान क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला होता. जाऊन बघा ते लेक्चर. मायनस ए प्लस ए कॅन्सल 16 किती 20 इज इक्वल टू 2b तर b इज इक्वल टू 10 तर सांगा a इज इक्वल टू काय येणार 6. बोललो होतो ना तुम्हाला की जर राईट अँगल ट्रायंगल मध्ये ही वाली साइड जर 8 आहे तर b 8 पेक्षा मोठा असेल आणि a 8 पेक्षा लहान असेल. ठीक आहे मग त्यानुसार आपण लॉजिक लावलेलं आहे. ठीक आहे तर b आलं 10 आणि a आलं 6. बघा छान प्रकारे बघून घ्या. काही डाऊट असेल तर पॉज करा परत एकदा बघा किंवा वापस जाऊन परत चालू करा. म्हणजे ऑनलाईनचा हाच तर बेनिफिट आहे ना की तुम्ही सुरुवातीपासून थोडंसं बॅक घ्या परत बघा म्हणजे तुम्हाला आणखी काही डाऊट असेल तर क्लिअर होऊन जातं. नाही तर मला तर विचारू शकताच तुम्ही काही अडचण नाही त्यामध्ये. ठीक आहे नेक्स्ट पॉइंट कडे जाऊ आपण. कधी कधी ऐकता काय होतं आपण फ्लो मध्ये पुढे निघून जातो. ठीक आहे म्हणजे हा समजलं असं परंतु नंतर वाटतं की अरे यार काहीतरी मिस झालं. मग ते होऊ नये यासाठी परत एकदा बघितलं की आपलं टेन्शन मिटून जातं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 46 झालं 47. द अँगल बिटवीन द टू वेक्टर्स ए बार अँड बी बार. ए बार आणि बी बार असे दोन वेक्टर आहेत आणि त्यांच्यामधला अँगल आहे थीटा. ओके द रिझल्टंट ऑफ दीज वेक्टर्स इज आर बार मेक्स एन अँगल थीटा बाय 2 विथ ए. Which of the following is true? बरं ठीक आहे. डायग्रामॅटिकली एका मिनिटात सॉल्व्ह होते. अनालिटिकली तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये अटकून राहावं लागेल. कसं तेही सांगतो. हा डायग्रामॅटिकली बघा समजा हा ए बार आहे आणि हा वाला आहे बी बार. ठीक आहे दोघांच्या मधला अँगल किती होता सर थीटा होता. रिझल्टंट कुठं आहे म्हणत आहे रिझल्टंट हा आर बार विच मेक्स एन अँगल थीटा बाय 2 म्हणजे याच्या सोबत अँगल थीटा बाय 2 तर वरच्या सोबत पण अँगल थीटा बाय 2. ठीक आहे बघा ऑब्झर्व करा.
हा वेक्टर सेम मॅग्निट्यूडचे असतील तर मी एकदम मिडलला जाईन. समजा या साइडला वेक्टर आहे त्याचं मॅग्निट्यूड जास्त आहे तर रिझल्टंट थोडासा शिफ्ट होतो. ठीक आहे, किंवा तुम्हाला थोडंसं याच्याबद्दल आयडिया यावी म्हणून हे सांगतो इथं इम्पॉर्टंट पॉइंट, लक्ष असू द्या. ठीक आहे, इफ मॅग्निट्यूड ऑफ ए इज इक्वल टू जर मॅग्निट्यूड ऑफ बी असेल, परत एकदा सांगतो, मॅग्निट्यूड ऑफ ए इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ बी असेल तर अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू थीटा बाय 2 येते. समजलं? आता नेक्स्ट पॉइंट, इफ ए इज ग्रेटर दॅन बी, द मॅग्निट्यूड आहे तिथं बार वगैरे काहीच नाही, मॅग्निट्यूड ऑफ ए इज ग्रेटर दॅन बी देन अल्फा इज लेस दॅन बीटा. म्हणजे अल्फाची व्हॅल्यू बीटा पेक्षा लहान येणार, कारण अल्फा जो अँगल आहे तो कोणाचा अँगल आहे, रिझल्टंट आर बार अँड ए बार. म्हणजे ज्याचं मॅग्निट्यूड जास्त रिझल्टंट त्याच्याकडे शिफ्ट होतो, त्याच्याकडे थोडस मुंडी फिरवतो. ठीक आहे, मग नंतर इफ मॅग्निट्यूड ऑफ बी इज ग्रेटर दॅन मॅग्निट्यूड ऑफ ए देन सांगा ज्याचं मॅग्निट्यूड जास्त त्याच्यासोबत अँगल कमी, मग बीटा इज लेस दॅन अल्फा. बीटा कोणासोबतचा अँगल आहे, आर बार अँड बी बार. ठीक आहे, तुम्ही या फॉर्म्युल्यानं प्रूव्ह करू शकता. तुम्ही माझा कोणता फॉर्म्युला, टॅन अल्फा टॅन बीटाचा, संपलं. ठीक आहे, मग हा जर रिझल्टंट एक्झॅक्ट दोघांच्या मध्ये जात असेल तर याचा अर्थ होतो ए इज इक्वल टू बी. बघा छान आहे ना, एक क्वेश्चन आहे खूप साऱ्या गोष्टी क्लिअर करून जातो. ऑप्शन मध्ये ए इज इक्वल टू बी, थर्ड ऑप्शन अवेलेबल आहे. चला घ्या, हे शॉर्ट नोट्स मध्ये ऍड करून द्या बरं का, शॉर्ट नोट्स मध्ये ऍड करा. आणि तुम्हाला जर वाटलं की सर याचा प्रूफ बनवून तुम्हाला सेंड करू का, करू शकता बिंदास्त, काही अडचण नाही. काही चुकलं तर मी सांगेन ना 100%. इंस्टाग्राम वर डीएम करू शकता किंवा तुम्ही व्हॉट्सअप वर मेसेज करू शकता. लेट्स गो टू द नेक्स्ट क्वेश्चन 48. ठीक आहे, छान क्वेश्चन येतील बघा इथून पुढचे सर्व क्वेश्चन. आजचे सर्व क्वेश्चन चांगले आहेत, टाइम लागला तर लागू द्या पण शेवटपर्यंत बघायचं. काय म्हणतो, द रिझल्टंट ऑफ 3 वेक्टर 1, 2 अँड 3 युनिट. 3 वेक्टर आहेत बरं. ठीक आहे, लिहितो बघा. ए 1 युनिट आहे, बी 2 युनिट आहे आणि सी 3 युनिट आहे. ओके, whose directions are those of the sides of an equilateral triangle. म्हणजे हे तिघांच्या ज्या डायरेक्शन आहेत त्या कशा आहेत. ठीक आहे, मी तुम्हाला वाटलं तर ड्रॉ करून दाखवतो म्हणजे आणखीन क्लॅरिटी येईल. शब्दांचा वापर कसा केला तेही सांगतो तुम्हाला. त्यानं म्हणते या तिघांच्या ज्या डायरेक्शन आहेत या अशा प्रकारे फॉलो करत आहेत जसं की इक्विलॅटरल ट्रायंगल जाईल. बरं ठीक आहे, सर्वात पहिला वेक्टर समजा मी ड्रॉ केला इथं. ठीक आहे, हा झाला ए बार. ए बार मॅग्निट्यूड किती, 1 युनिट. बी बार त्याचं मॅग्निट्यूड 2 युनिट आहे, म्हणजे याच्यापेक्षा लेंथ डबल. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणल्यावर इथला अँगल किती आला पाहिजे, 60, पण लेंथ डबल आली पाहिजे. ठीक, हा झाला समजा बी बार. ठीक आहे, त्यानंतर याचा परत इथं अँगल किती बनेल, 60 आणि आपल्याला सी बार भेटेल. हा सी बार बघा बरं, ग्राफिकली स्ट्रॉंग राहणं गरजेचं का आहे तर ते हेच रिझन आहे. तर आहे सी बार, मॅग्निट्यूड 3. ओके ठीक आहे, आणि त्याची डायरेक्शन म्हणजे हा अँगल 60 दिसला पाहिजे, हा अँगल 60 दिसला पाहिजे. ठीक, पण मी असं नाही म्हणत आहे ए बार आणि बी बारच्या मधला अँगल 60 नाही, एकाचा हेड एकाचा टेल असेल तर आपण तसं बोलत नाही. म्हणजे असं समजा की 3 वेक्टर होते, तिन्ही वेक्टरला सेम ऑर्डर मध्ये जोडलं तर शेवटचा पॉइंट इथं आलेला आहे, स्टार्टिंगचा पॉइंट ओरिजिनला आहे. विचारलंय काय ते महत्वाचं. ठीक आहे, पुढे काय म्हणतंय, साइड्स ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज ॲट अन अँगल ऑफ. ठीक, सुरुवातीपासून क्वेश्चनची लिंक लावली. रिझल्टंट ऑफ these 3 vectors, the direction of these vectors is like a equilateral triangle. ठीक आहे, शेप यांचा इक्विलॅटरल ट्रायंगल टाइप जायला पाहिजे. म्हणजे हा संपला की दुसरा वेक्टर येताना त्याचा अँगल 60 डिग्री.
ठीक आहे, शेप तसा असायला पाहिजे म्हणते. म्हणजे त्याने असं नाही बोललं बरं का की A बार आणि B बारच्या मधला अँगल 60 आहे म्हणून, बिलकुल नाही. तसं गेलं पाहिजे, तसं दिसलं पाहिजे. कळालं ना? अरे कळालं का? ठीक आहे. मग आता म्हणतंय काय, मग रिझल्टंटचा अँगल किती असेल म्हणते. is at an angle of okay fine resultant सांगा. हा झाला स्टार्टिंग पॉइंट, हा झाला एंडिंग पॉइंट. तर अकॉर्डिंग टू द पॅरलोग्राम अकॉर्डिंग टू द पॉलिगॉन आपण या साइडला जर एरो मार्क केला तर हा असेल रिझल्टंट. काय असेल हा? रिझल्टंट. ओके फाईन, एकदम शांततेत. हा वेक्टरने किती अँगल जनरेट केला? ही लाईन बघा, ही लाईन ने अँगल किती केला? 60. ओके, नंतर या लाईनने किती अँगल केला? 60. ठीक आहे. आता तुम्ही ऑब्झर्व करून बघू शकता, ऑब्झर्वेशन करून बघू शकता की हा वाला अँगल किती आहे. तुम्ही म्हणता खालचाच का बरं अँगल घेतला? खालचा अँगल का बरं घेतला? कारण सर्व ऑप्शन मध्ये बघा काय म्हणत आहे, 30 डिग्री विथ द फर्स्ट वेक्टर, 15 डिग्री विथ द फर्स्ट वेक्टर. हा जो रिझल्टंट आहे बघा, त्याचा टेल आणि पहिल्या वेक्टरचा टेल एकत्रच आहे. त्यातल्या त्यात मेन पॉइंट की हे हा जो अँगल आहे तो आपण टेल टू टेल जोडलेला असताना घेतोय. दुसरा महत्वाचा पॉइंट, अँगल बघा ग्रेटर दॅन 90 कडे जातोय, म्हणजे 30 येणार नाही, 15 येणार नाही. मग तिसरा आणि चौथा ऑप्शन 100 किंवा 150 येऊ शकतं. तुम्ही म्हणतात मग 100 असेल का 150 असेल? छान पॉइंट आहे. 100 असेल का 150 असेल? कारण बघा 100 जर असतं तर हा वाला जो रिझल्टंट आहे एकदम जवळ आला असता, या 90च्या दूर आलाय, म्हणजे हे आन्सर 150च्या घरात असू शकतं. 150 अँगल बिटवीन फर्स्ट वेक्टर अँड रिझल्टंट इज 150. आता जॉमेट्रिकली आपण जाऊ शकतो बरं का, म्हणजे सगळे अँगल शिफ्ट करत 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 जाऊ शकतो, काही अडचणी तसं जात येते. परंतु आपण जस्ट गेस केला, त्या पद्धतीने जर ड्रॉ केलं तर आपलं 150 आन्सर येऊ शकतं. सॉल्व्ह करत बसायची गरज लागणार नाही. 90 जर असतं बघा, हा वाला अँगल 60 असल्यामुळे हा एकदम असं इथं येईल का? तो नाही येणार, बिलकुल नाही येणार. जेणेकरून रिझल्टंट इथं ड्रॉ करता येईल. बघ परत एकदा सांगतो की मी जर म्हणलं की हा दुसरा वेक्टर आणि तिसरा वेक्टर मध्ये अँगल 60 आहे, तर तो तिथून इकडे टर्न मारेल ना, असा जमतंय का? अहो जमतंय का? ठीक आहे. मग आता त्या हिशोबाने जर तुम्ही टर्न मारलेलं दिसलं किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल की पूर्ण जॉमेट्री वाईज जा, तर तुम्ही ड्रॉ करा. जॉमेट्री वाईज म्हणजे अँगल देत जा, तुम्हाला 150 आन्सर भेटून जाते. म्हणजे आपण ग्राफिकली सॉल्व्ह केलं याचा आन्सर. जास्त आपण टाइम वेस्ट करत बसलो नाही. मी त्याला एक्सप्लेनेशन जास्त दिलं, गरज नसताना आपण जास्त वेळ बोलत बसलो. एकदा डायग्राम ड्रॉ केली की आन्सर समजलं, विषय क्लोज, पुढे चला. नंतर नेक्स्ट क्वेश्चन 49 काय म्हणतोय बघा, ए युनिट वेक्टर अलोंग द इन्सिडेंट रे ऑफ लाईट इज आय कॅप. बरं ठीक आहे, म्हणजे हा रे ऑप्टिक्सचा कुठला तरी क्वेश्चन असायला पाहिजे. ठीक आहे, काही अडचण नाही, बघू, ट्राय करू आपण. तर इन्सिडेंट रेच्या डायरेक्शनला आय कॅप म्हणतात. इथं आय कॅप म्हणजे अलोंग द एक्स ऍक्सिस असणारा युनिट वेक्टर नाही. इन्सिडेंट रे ज्या रस्त्याने येत आहे त्याला आय कॅप बोलले त्यांनी. बरं, द युनिट वेक्टर फॉर द करस्पॉन्डिंग रिफ्रॅक्टेड रे ऑफ लाइट इज आर कॅप डॉट एन कॅप. The unit vector corresponding refracted ray of a light is r cap. ठीक आहे, डॉट एन कॅप आहे. आता मी रिफ्रॅक्टेड म्हणल्यामुळं बघा लक्ष असू द्या, रिफ्रॅक्टेड असल्यामुळं पलीकडे जायची गरज आहे का? नाही. सर्वात पहिले तर मी आधी इन्सिडेंट रे काढून घेतो. ही झाली इन्सिडेंट रे, म्हणजे हे डायरेक्शन जी असेल तर या डायरेक्शनला आपण काय म्हणायचं? आय कॅप. जेव्हा केव्हा लाईट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाते तेव्हा ती बेंड होते. रिअलाच रिफ्रॅक्शन म्हणतात. रिफ्लेक्शन म्हणजे इकडे जाणं. ठीक आहे, मग इथून बेंड झाली रे आणि या साईडला गेली, तर हा वाला अँगल आणि हा वाला अँगल, याला म्हणतात अँगल ऑफ इन्सिडेंट, याला म्हणतात अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आणि ही जी डायरेक्शन आहे तर हिला तुम्ही म्हणा आर कॅप.
आता पुढे चालून त्यानं काय म्हणतंय, एन कॅप इज ए युनिट वेक्टर नॉर्मल टू द बाउंड्री. ही बाउंड्री आहे, त्याला नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर हा एन कॅप वेक्टर आहे. ओके, अँड डायरेक्टेड टुवर्ड्स द इन्सिडेंट मीडियम. हा इन्सिडेंट मीडियम वरचा, तर हा वाला झाला आपला नॉर्मल वेक्टर ज्याची की डायरेक्शन आहे एन कॅप. ही डायग्राम आहे बरं का, ओव्हरऑल डायग्राम अशी. ज्यांना कोणाला बेसिक ऑफ रे ऑप्टिक्स माहित आहे त्यांना या क्वेश्चनची किंमत जास्त कळेल. ठीक आहे, इफ म्यू इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, म्यू इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. नंतर म्हणतंय ऑफ मीडियम द स्नेल्स लॉ, सेकंड लॉ ऑफ रिफ्रॅक्शन इज. आता तुम्हाला जर स्नेल्स लॉ माहित नसेल तर तुम्हाला मी सांगतो स्नेल्स लॉ काय म्हणतो. हा वाला जो मीडियम आहे पहिला, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इनटू साइन ऑफ इन्सिडेंट अँगल, साइन ऑफ इन्सिडेंट अँगल इज इक्वल टू, नंतर हा जो दुसरा मीडियम आहे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इनटू साइन ऑफ रिफ्रॅक्टिंग अँगल. हे असं काहीतरी आपल्याला भेटेल का असा प्रश्न आहे. ठीक आहे, सर्वात पहिलं तुम्हाला काय पाहिजे, साइन, साइन पाहिजे. ठीक आहे, मग ऑप्शन कडे जा. डॉट प्रोडक्टचा वापर करून आपल्याला साइन भेटेल का? नो, नेव्हर. कारण डॉट प्रोडक्ट केल्यावर कॉस भेटतंय. मग आता आपल्याला ट्रायल आणि एरर आहे बरं का. मग मी म्हणलं पहिला ऑप्शन आपण ट्राय करू. पहिल्या ऑप्शन मध्ये काय म्हणले, आय कॅप क्रॉस एन कॅप. ठीक आहे, इज इक्वल टू, आधी लिहू द्या मला, म्यू इनटू ब्रॅकेट मध्ये एन कॅप प्लस आर कॅप. हे कुठून येणार सांगा बरं. इकडं क्रॉस प्रोडक्ट आहे, साइन येईल, परंतु इकडं तर ऍडिशन आहे ना, तर येणार नाही, हे पण येणार नाही. पहिलं ऑप्शन कटलं, दुसरं तर डॉट प्रोडक्ट आहे. आता फक्त तिसरं ट्रायल मध्ये टाकायचे. तिसरं जर चुकलं तर चौथं बरोबर आहे. मग चुकलं म्हणजे असं जर दिसत नसेल तर गेला कार्यक्रम. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट कडे जाऊ बघा आता. तर थर्ड, आय कॅप क्रॉस एन कॅप इज इक्वल टू म्यू इनटू आर कॅप क्रॉस एन कॅप. ठीक आहे, तिसऱ्या आणि चौथ्या ऑप्शन मध्ये काय डिफरन्स आहे बरं? तिसरा आणि चौथा ऑप्शन सेमच दिसाले का? ठीक आहे, परत एकदा मला डोळे मोठे करून बघू दे. तिसरा आणि चौथा ऑप्शन मलाही सेमच दिसाले, म्हणजे हेच आन्सर असेल बहुतेक. ठीक आहे, नसेल तर मग काहीतरी क्वेश्चन मध्ये थोडीशी, ऑप्शन मध्ये थोडीशी मिस्टेक झालेली आहे. ठीक आहे, आय क्रॉस एन युनिट वेक्टर आहेत ना, तर यांचे मॅग्निट्यूड काय येणार, 1 इंटू 1 इंटू साइन थीटा. थीटा कोणाच्या मधला अँगल, तर आय कॅप आणि एन कॅप. आय कॅप एन कॅप. बघा आय कॅप इथं येत आहे, एन कॅप तिकडे जात आहे, म्हणल्यावर मी आय कॅपला पुढे पाठवलं तर दोघांच्या मधली डायरेक्शन काढता येईल, अँगल काढता येईल. हा अँगल आय होता, तर हा किती बनला, 180 मायनस आय. साइन ब्रॅकेट मध्ये 180 मायनस आय इज इक्वल टू म्यू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा वाला जशास तसा. ठीक आहे, ब्रॅकेट मध्ये आर कॅप क्रॉस एन कॅप. आर कॅपचं मॅग्निट्यूड 1, एन कॅपचं मॅग्निट्यूड 1 इंटू साइन. ठीक आहे, बघा तर मला आर कॅप आणि एन कॅप मधला अँगल मेजर करायचे हा वाला. ठीक आहे, तर सांगा बरं हा टोटल किती बरं, 180. त्यातून आर गेला म्हणजे हा अँगल आला आपला 180 मायनस आर. पुट केले इथं, काय पुट केलं, 180 मायनस आर ब्रॅकेट क्लोज. 1 इंटू 1 1, इथं साइन 180 मायनस आय, तर साइन आय येतं. आय म्हणजे कोण आहे, तर हा आय नाहीये, हा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे. दिसतंय का थोडं थोडं इक्वेशन? हो सर. इज इक्वल टू म्यू इनटू साइन 180 मायनस आर म्हणजे साइन आर. इक्वेशन सॅटिस्फाय झालं. ठीक आहे सर, तुम्ही म्हणताल की सर इथं म्यू 1 आहे, इथं म्यू 2 आहे, तसं तर दिसणार ना, म्हणजे मे बी हा वाला जो मीडियम आहे त्याच्या म्यू ची व्हॅल्यू त्याने काय कन्सिडर केली असेल, 1. मग इथं जर तुम्ही म्यू ची व्हॅल्यू 1 पकडली तर काय दिसणार तुम्हाला, साइन इनटू अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू दुसऱ्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती, म्यू इनटू साइन ऑफ आर. हा स्नेल्स लॉ आहे राजांनो,
हा काय आहे स्नेल्स लॉ. हा आपण क्रॉस प्रोडक्टचा वापर करून प्रूव्ह करून दाखवलाय. म्हणून मी म्हणलं तुम्हाला आजचे क्वेश्चन एकदम खतरनाक एकदम माइंड ब्लोईंग क्वेश्चन असतील. टाइम लागेल परंतु जबरदस्त एकदम क्लिअर. तिसरा आणि चौथा ऑप्शन सेम असल्यामुळे आपल्याला हिंट भेटली. काय हिंट भेटली की एक तर हेच आन्सर असेल नाहीतर मग क्वेश्चन मध्ये ऑप्शन चुकलेले आहेत. पण तसं झालं नाही. क्वेश्चनने आपल्याला निराश केलेलं नाहीये बिलकुल. आन्सर भेटला आपल्याला. आपण उड्या मारत घरी निघालो. ठीक आहे. तर चला जाऊया आता नेक्स्ट क्वेश्चन. असेच 2-3 क्वेश्चन डेंजर आहेत. ठीक आहे मजा येईल बघा. चला ऑब्झर्व करून प्रॉपरली लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 50 हाफ सेंचुरी झालेली आहे. द कंपोनेंट ऑफ अ वेक्टर अलॉंग एक्स अँड वाय डायरेक्शन आर. ठीक आहे एक वेक्टर आहे आपण ए म्हणू. त्याचा कंपोनेंट ax आहे n+1. ही कोणती मेथड झाली. ay आहे 1. बरं ठीक आहे. मग या दोन कंपोनेंटचा वापर करून जर ए वेक्टरला रिप्रेझेंट करायचं असेल तर कसं रिप्रेझेंट करणार. n+1 i कॅप प्लस 1 j कॅप. ओके व्हेरी गुड. नंतर काय म्हणते बघा. इफ कोऑर्डिनेट सिस्टम इज रोटेटेड बाय अँगल थीटा. म्हणजे पूर्ण कोऑर्डिनेट सिस्टम जे आहे ते आपण रोटेट केलं बाय अँगल 60. ठीक आहे. आठवतंय का तुम्हाला. आठवत असेल तर बघा थेरॉटिकल मध्ये एक लेक्चर होता आपलं की समजा वेक्टर इथे बरोबर. वेक्टर इथंच राहणार परंतु एक्स ऍक्सिस 60 डिग्रीनं पुढे सरकलं किंवा 60 डिग्रीनं मागे सरकलं. ठीक आहे. मग एक्स ऍक्सिस सोबत अँगल बदलेल ना. फॉर एक्झाम्पल डायग्राम जर ड्रॉ केली. ठीक आहे इथं ड्रॉ करतो. या ठिकाणी तुम्हाला प्रॉपरली हा ए बार होता समजा. कोण होता हा ए बार. सुरुवातीला जस्ट अज्युम करू अँगल होता समजा 30 डिग्री. किती होता अँगल 30 डिग्री. आता काय केलं यांनी की हा जो कोऑर्डिनेट सिस्टम आहे रोटेट केला कितीनं तर 60 नं. बरं रोटेट केला 60 डिग्रीनं. वेक्टर इथंच आहे. वेक्टर कुठं जाणार आहे बरोबर आहे. तरी कोऑर्डिनेट सिस्टम रोटेटेड म्हणले. इफ द कोऑर्डिनेट सिस्टम इज रोटेटेड. वेक्टर रोटेट केला नाही कोऑर्डिनेट सिस्टम रोटेट केलं. हा समजा y होता हा समजा x होता. तर 30 डिग्री म्हणजे नवीन वाला x जो असेल तो इथे त्याला आपण x डॅश म्हणू. ठीक आहे. जो वेक्टर सोबत इथं अँगल किती करतोय 30 डिग्री. कारण रोटेट किती झाला म्हणता येतं ना तर 60 डिग्री रोटेट झाला. ठीक आहे. आता मग y ऍक्सिस कसा तर त्याला परपेंडिक्युलर y ऍक्सिस ही 60 न रोटेट झाला असेल. हा y डॅश म्हणून. पण या वेक्टरची लेंथ कमी जास्त झाली आहे का बिलकुल नाही. ठीक आहे. पण आता पुढे काय झालं ते पाहू आपण. नंतर काय म्हणताय देन द कंपोनेंट्स changes to n and 3. म्हणजे x कंपोनेंट n आला y कंपोनेंट ax डॅश इज इक्वल टू n आला आणि ay डॅश इज इक्वल टू आलं 3. मग यांच्यापासून जर वेक्टर बनला नवीन वाला a बार तर तो काय बनेल बरं n i कॅप प्लस 3j कॅप. ते म्हणतात सर इथं ए बार म्हणलं इथं ए डॅश बार म्हणा. मी म्हणलं की वेक्टर बदललाय का नाही बदलला. ठीक आहे. लेंथ बदलली आहे का नाही. कोऑर्डिनेट सिस्टम बदलली म्हणजे या वेक्टरचं मॅग्निट्यूड बिलकुल बदललं नाही. बरं ठीक आहे तुमच्या शांतीसाठी ए डॅश लिहितो पण लॉजिक काय a इज इक्वल टू ए डॅश. The length of a vector remains same. कोऑर्डिनेट सिस्टमला रोटेट करू द्या किंवा वेक्टरला रोटेट करू द्या दोन्ही केस मध्ये लेंथ ऑफ अ वेक्टर रिमेन्स सेम. मग सांगा इथं लेंथ काय येईल सर अंडर रूट मध्ये n+1 चा होल स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट मध्ये n चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर 9. बोथ साइड स्क्वेअर केलं याला सॉल्व केलं n स्क्वेअर प्लस 2n प्लस 1 प्लस 1 इज इक्वल टू n स्क्वेअर प्लस 9. n स्क्वेअर कॅन्सल. इथं 1 प्लस 1 2 पलीकडे गेला तर 2n इज इक्वल टू 9 - 2 7 आणि n ची व्हॅल्यू आपली आली 3.5.
ठीक आहे. कोणाला काय अडचण ऑप्शन मध्ये आहे का असं काही आहे सर? ठीक आहे. आपल्याला यांची व्हॅल्यू विचारलेली होती. छान होता ना बाबा क्वेश्चन? अरे बोला, छान होता का क्वेश्चन? होता सर, होता सर. म्हणजे या डायग्रामचं काही देणं घेणं नव्हतं सर. हे फक्त आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी त्यांनी असे शब्द वापरले. एक्झामिनर असं करतो आणि करायलाच पाहिजे, कारण आपण ऑलरेडी थेअरी मध्ये डिस्कस केलंय. काय डिस्कस केलंय? की एखादा वेक्टर आहे त्याला ओन्ली रोटेट केल्यामुळं त्याचं मॅग्निट्यूड बदलणार नाही, त्याची डायरेक्शन बदलते. ठीक आहे, वेक्टर रोटेट केल्यामुळं. पण इथं तर आपण सिस्टमच रोटेट केली, कोऑर्डिनेट सिस्टमच रोटेट केली, त्यामुळं वेक्टरची डायरेक्शन पण बदलली नाही आणि मॅग्निट्यूड पण बदलला नाही. मग एखाद्या वेक्टरचं मॅग्निट्यूड बदलतं केव्हा? जेव्हा तुम्ही त्याला एखाद्या कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करता. ठीक आहे सर. क्वेश्चन नंबर 50 समजला. जाऊया क्वेश्चन नंबर 51. त्यापेक्षा डेंजर क्वेश्चन आहे. ठीक आहे, तुम्हाला जेव्हा इथं मी क्वेश्चन दाखवेल ना, असं देईल ना, दिसतंय ना, ठीक आहे बघा, तर त्याच्यामध्ये कोपऱ्याला इम्पॉर्टंट क्वेश्चन, गुड क्वेश्चन असं लिहिलेलं आहे. का बरं? कारण त्यांना मी आधी सॉल्व्ह केलेलं होतं. ठीक आहे, खूप आधी सॉल्व्ह केलेलं होतं, म्हणून मी या बुकवर BM शर्माचं JEE ऍडव्हान्सचं जे बुक आहे याच्यावर मला पूर्ण विश्वास आहे. याच्या बाहेरचे क्वेश्चन येणार नाही. या टाईपचे किंवा हेच क्वेश्चन तुम्हाला 100% एक्झाम मध्ये भेटतील. 51 बघा किती डेंजर वाटते. ऑप्शन बघितला तर असं वाटतंय बस झालं, इथंच थांबवावा अभ्यास, बॅक पॅक करावी आणि निघावं गावाकडे. परंतु नाही, घाबरू नका, भाऊ आहे तुमचा इथं भाऊ. ठीक आहे. 2 पॉइंट masses 1 and 2 move with a uniform velocities. Uniform म्हणजे constant velocity. v1 bar and v2 bar respectively. Their initial position vectors are r1 bar and r2 bar. बर, ठीक आहे, समजलं. आता पुढे काय म्हणताय तर ते वाचण्या अगोदर आधी त्यांची पोझिशन मार्क करू. ते दोन वेक्टर म्हणते, दोन मासेस एका पर्टिक्युलर पोझिशनला होते. समजा हा पहिला मास इथं होता. ठीक आहे, त्याला काय m1 m2 वगैरे काय दिले का? नाही, 1 दिले सर. त्याची पोझिशन वेक्टर r1 बार म्हणून. दुसरा वेक्टर किंवा दुसरा मास या ठिकाणी होता 2, त्याची पोझिशन वेक्टर r2 बार देऊ. ठीक, त्यांनी तसंच बोललेलं आहे जसं बोललं होतं. आणि v1 बार आणि v2 बार अशा व्हेलॉसिटीज आहेत. पुढे काय म्हणते? विच ऑफ द फॉलोइंग शुड बी सॅटिस्फाईड फॉर द कोलिजन ऑफ द पॉइंट मासेस. म्हणजे सुरुवातीला हे दोन्ही कार्यकर्ते इथं होते. ठीक आहे, आता तुम्ही म्हणता तुम्हाला काय माहिती फर्स्ट क्वाड्रंट मध्येच होते. कुठेही घ्या, आन्सर सेम येते, आन्सर सेम येते. ठीक आहे, मग आता तुम्ही म्हणता की r1 बार इथं, r2 बार इथं, म्हणजे पहिला पार्टिकल इथं, दुसरा पार्टिकल इथं, त्यांना वेलॉसिटी दिली. ठीक आहे, वेलॉसिटी कशी? कॉन्स्टंट वाली वेलॉसिटी दिली, म्हणजे त्याने डायरेक्शन बदलणार नाही, मॅग्निट्यूड नाही बदलणार, जी डायरेक्शन दिली तिकडे जाणार. मग ते म्हणतात v1 बार आणि v2 बार ठीक आहे आहेत, तर कंडिशन कोणती सॅटिस्फाय करते ऑप्शन मधली, जी की आपल्याला सांगेल की दोन पार्टिकल कोलाइड झाले. ठीक, सांगा बरं, या दोन्ही पार्टिकलला कोलिजन होण्यासाठी कंडिशन काय लागायला पाहिजे की ऍट द एंड ते दोघं सेम लोकेशनला भेटले पाहिजे. कोलिजन ना, मग या डायरेक्शनला कोण असेल तर v2 बार, या डायरेक्शनला कोण असेल v1 बार, आणि टी टाइम याला लागला, टी टाइम याला लागला, धडक झाली पाहिजे ना, बरोबर आहे. म्हणजे दोघं त्या पॉइंट कडे मूव्ह झाले पाहिजेत ज्या पॉइंटला गेल्यानंतर कोलिजन होईल दोघांचं. सांगा बरं, हा इकडे खाली निघाला, तो तिकडे वरी निघाला, मग दोघांचं कोलिजन होईल का? नाही होणार. मग त्याला म्हणताय की कंडिशन, 4 ऑप्शन पैकी कोणता ऑप्शन करेक्ट असेल जिथं की तुम्ही सांगू शकता की हा ही कंडिशन आहे, जिथं की हे दोघं, कोणते दोघं, हे दोन पार्टिकल मीट होतील, कोलिजन होईल. बर, मला एक गोष्ट सांगा राजांनो, ही जी फायनल लाईन ड्रॉ केली सर, फायनल लाईन ड्रॉ केली ती कोण आहे रे बाबा? सर ओरिजिनच्या रिस्पेक्ट मध्ये
आपण त्यांची पोझिशन सांगतोय. म्हणजे याचा अर्थ थोडं वेगळ्या वेळेला सांगतो. पार्टिकल इथं होता, इथून इथं गेला, इथून इथं गेला, मग हा कोण आहे बरं? तर सर हा तो वाला वेक्टर आहे जो की दोघांसाठी कॉमन आहे. म्हणजे काय दोघांसाठी कॉमन आहे म्हणजे काय सर? तर बघा हा R1 बार जिथं संपला तिथून V1 बार चालू झाला, R2 बार जिथं संपला तिथं V2 बार चालू झाला. ठीक आहे, आणि दोन्ही साइडचा रिझल्टंट म्हणून हा काम करत आहे. मग याला तुम्ही डिस्प्लेसमेंट म्हणलं तर हे चालतंय, द फायनल डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, मग सर मी R1 बार प्लस V1 बार म्हणजे R बार, R2 बार प्लस V2 बार म्हणजे R बार असं म्हणू शकतो का? नाही. का बरं सर? हा पोझिशन वेक्टर आहे आणि हा वेलोसिटी वेक्टर आहे म्हणून ऍड करता येत नाही का? हो, दोन वेक्टर आहेत म्हणजे ऍड करा असं म्हणता येते का? नाही. एक फोर्स आहे एक वेलोसिटी आहे, करा ऍड असं नाही जमत. ठीक आहे, वेक्टर ऍड केव्हा करतो? जेव्हा त्या दोन्ही वेक्टर ह्या सेम क्वांटिटी असतील तर. बरं सर, मग सर हा पोझिशन वेक्टर आहे, याला पोझिशन वेक्टर जर बनवायचा असेल तर काय करावं लागेल? बस सिंपल काम आहे, V1 बार इंटू टी करा. इथल्याला जर पोझिशन वेक्टर बनवायचं असेल तर V2 बार इंटू टी करा. ठीक आहे, बनला पोझिशन वेक्टर. ठीक आहे, म्हणजे इथून जी नेक्स्ट पोझिशन आहे तो पोझिशन वेक्टर बनला. मग सांगा R1 बार म्हणजे R बार इज इक्वल टू काय बनेल इक्वेशन? R1 बार प्लस V1 बार इंटू टी. ठीक आहे, बरं दुसरा वाला राईट आहे, दुसरा वाला ट्रायंगल कसा बनेल? R2 बार प्लस V2 बार इंटू टी. जमलं का? म्हणजे कोलिजन होण्यासाठी ते दोन पार्टिकल ऍट द एंड एकत्र आले पाहिजे. सुरुवातीचा पोझिशन वेक्टर माहित आहे, मग नंतरचा पोझिशन वेक्टर कसा काढला? वेलोसिटीचा वापर करून. कसा काढला? वेलोसिटीचा वापर करून. दोन्ही ठिकाणी टाइम सेम का घेतला? सांगा बरं, दोघं वेगवेगळ्या टाइमला कोलाइड करतील का? नाही हो. इथून जर जर्नी चालू झाली दोघांची, स्टॉप वॉच जर लावला तर दोघांची स्पीड वेगळी असेल, दोघांची पोझिशन वेगळी असेल, पण टाइम सेम लागणार. ठीक आहे, हे दोन्ही सेम आहे तर इक्वेट केले R1 बार प्लस V1 बार इंटू टी इज इक्वल टू R2 बार प्लस V2 बार इंटू टी. ऑप्शन मध्ये बघितलं असं काही दिसणार. ठीक आहे, एक तर R1 R2 एका साइडला, V1 V2 एका साइडला. मग तसं काहीतरी करून बघू. R2 ला इकडे बोलवलं, R1 बार मायनस R2 बार इज इक्वल टू कोणतंही चालतं बरं का, कोणतंही चालतं. R1 बार मायनस R2 बार आहे, R2 बार मायनस R1 बार पण आहे, R1 मायनस R2 दोन्ही आहे. ठीक आहे, मग V2 बार मायनस V1 बार ब्रॅकेट मधून बाहेर काढला टाइम शेजारी. ठीक आहे, आता हे जे दोन दिसत आहेत दोन ह्या गोष्टी, ठीक आहे, यांच्यामध्ये सिम्बॉल काय म्हणत आहे? ही वाली व्हॅल्यू आणि ही वाली व्हॅल्यू काय यायला पाहिजे? सेम. म्हणजे काय बघा, म्हणजे काय की R1 बार मायनस R2 बार वाला जे आन्सर आहे आणि V2 बार मायनस V1 बार हे वाला जे आन्सर आहे ते सेम यायला पाहिजे. ठीक आहे, एवढं टेन्शन घेत बसू नका. मला सांगा या साइडचा वेक्टर आणि या साइडचा वेक्टर दोघांची डायरेक्शन काय असायला पाहिजे? सर सेम असायला पाहिजे, कारण इक्वल लिहिलंय ना. त्यात टाइम जो आहे त्याचा डायरेक्शनचा काही संबंध आहे का? नाही. तर इक्वेट करा दोघांचे युनिट वेक्टर. सर याचा युनिट वेक्टर येणार वेक्टर बाय त्याचं मॅग्निट्यूड. त्याचं मॅग्निट्यूड म्हणजे R1 बार मायनस R2 बार इज इक्वल टू याचा युनिट वेक्टर घ्या V2 बार मायनस V1 बार डिवाइडेड बाय मॉड ऑफ V2 बार मायनस V1 बार. ठीक आहे, बघा कोणतं ऑप्शन मॅच होतंय? R1 मायनस R1 मायनस R2. ठीक आहे, R1 मायनस R2 मध्ये मॅच करत आहे का कुठं? V2 मायनस V1. तर पहिलं वाला आन्सर आपण म्हणू शकतो. ठीक आहे, किंवा तुम्ही याला जर मायनस न मल्टिप्लाय केलं तर काय भेटेल बरं? R2 बार मायनस R1 बार डिवाइडेड बाय इथं R2 बार मायनस R1 बार इज इक्वल टू इकडे मायनस न मल्टिप्लाय केलं तर V1 बार मायनस
V2 बार, ठीक आहे. वरतीच मायनस ने मल्टिप्लाय केले, खाली नाही केलं तरी चालते, पण चला ठीक आहे. V1 बार मायनस V2 बार याला आपण मॉड मध्ये टाकलं, ठीक आहे. असं काय ऑप्शन आहे का? आता चेक करा. R2 मायनस R1. ओके बॉस, चेक कर कोणता ऑप्शन मॅच करत आहे, तर सेकंड ऑप्शन मॅच करत आहे. तुम्ही म्हणता सर एवढा मोठा क्वेश्चन जर एक्झाम मध्ये आला तर जमेल का, आम्हाला ही हिंट लागेल का की हे इक्वेशन पर्यंत येऊ? कोणी येतं हे डिस्प्लेसमेंट प्लस हे डिस्प्लेसमेंट किंवा पोझिशन मग त्यावरून त्याचा रिझल्टंट. ही पहिली पोझिशन, ही दुसरी पोझिशन, रिझल्टंट. ही पहिली पोझिशन, ही दुसरी पोझिशन, रिझल्टंट. ठीक आहे, समजलं? मग याला इक्वेट करून तुम्ही आन्सर काढू शकता, इथपर्यंत येऊ शकता. याच्या पुढे जात असताना थोडासा दिमाग लावावा लागेल की हा वेक्टर आणि हा वेक्टर दोघांचं मॅग्निट्यूड काय असेल? सेम. टाइमला कन्सिडर करू ना, आणि डायरेक्शन पण सेम. मग एखाद्या वेक्टरची डायरेक्शन कशी काढतात? तो वेक्टर बाय त्याचं मॅग्निट्यूड, तो वेक्टर बाय त्याचं मॅग्निट्यूड. मग त्याला बॅलन्स केलं की आपल्याला आन्सर भेटून जातं. अरे हो का नाही? हो सर. मग सर इथं टाइम कुठं उडाला? अरे वरती पण मल्टिप्लाय असेल टाइम आणि खाली पण मॅग्निट्यूड मध्ये असेल ना, मग टी काय झालं? कॅन्सल. घ्या चला पॉज करून घ्या लिहून. छान प्रकारे क्वेश्चन झाले बघा. चला झालं. तर बघा सिंपल स्ट्रॅटेजी होती, तेवढं काही टफ नव्हतं. त्याच्या आधीचा हे क्वेश्चन चांगले होते, ठीक आहे. आता जस्ट मी थोडस थांबून बघितलं की किती म्हणजे लेक्चर झालेलं आहे. तर टोटल 40-42 मिनिटाचं झालं होतं, ठीक आहे. जास्त मोठा आता आणखीन क्वेश्चन आहे, तुम्हालाही माहिती आहे. टोटल 60 क्वेश्चन आहेत आणि थोडे चांगले क्वेश्चन आहेत. तर मी काय करतो, आणखीन एक क्वेश्चन घेऊन इथंच थांबवतो आणि मी आणखीन एक लेक्चर बनवतो. काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला नंबर ऑफ लेक्चर बनवायचं, 10 लेक्चर होतील, काय फरक पडणार आहे. पण याच्यामुळे जास्त लोड येणार नाही, कळतंय ना? तर एक लास्ट क्वेश्चन घेऊ आणि आपण आजचं लेक्चर थांबतो. तर काय आहे बघा आजचं लास्ट लेक्चर, लास्ट न्यूमेरिकल 52. ठीक आहे, छान क्वेश्चन होते. 52 काय म्हणतंय? इन मिथेन CH4 molecule, each hydrogen atom is at a corner of regular tetrahedron. बट ठीक आहे, विचित्र काहीतरी बोललं बघा. With the carbon atom at the center, the coordinate where one of the CH bond is in the direction. कोणता तरी एक CH बॉन्ड जो आहे तो कोण्या डायरेक्शनला म्हणताय? तर I कॅप प्लस J कॅप प्लस K कॅप. ठीक आहे, पुढे काय म्हणताय? अँड द ऍडजसेंट CH बॉन्ड, दुसरा CH बॉन्ड कुठे? तर I कॅप मायनस J कॅप मायनस K कॅप. ओके फाइन, ठीक आहे. डायरेक्शन, द एंगल बिटवीन दीज टू बॉन्ड्स. बरं ठीक आहे, सोपा आहे हा क्वेश्चन, ठीक आहे, अवघड नाहीये तेवढा. तर ए बार आणि बी बार असे हे दोन वेक्टर आहेत, दोघांच्या मध्ये अँगल काढायचे. तर सरळ आता डायरेक्ट सांगता नाही येणार आपल्याला, ठीक आहे. मग अँगल काढायचे तर काय करावं लागेल? तर आठवा आपण डॉट प्रोडक्टचा वापर अँगल काढण्यासाठी करायचो. तुम्ही म्हणता सर कुठं सांगा बरं? ठीक आहे, डिटेल मध्ये सांगतो. सांगा ए बार डॉट बी बार इज इक्वल टू काय राहतं? ए बी कॉस थीटा. ओके, नो प्रॉब्लेम. चल तुम्ही क्रॉस प्रोडक्टचाही वापर करू शकता, असं काही नाही, परंतु तिथं थोडी लेंदी मेथड बनेल अँगल काढण्यासाठी. कारण ए बार क्रॉस बी बार काढण्यासाठी तुम्हाला डिटर्मिनंट घ्यावा लागतो, त्याला सॉल्व्ह करावं लागतं. पण त्याच्या बदली आपण डायरेक्ट जाऊ इथून, काय अडचण, इथून भेटेल आपल्याला. ए बार डॉट बी बार जर वेक्टर आय कॅप जे कॅप के कॅपच्या फॉर्म मध्ये दिले असतील तर ए बार डॉट बी बारला आपण काय लिहितो? ax bx प्लस ay by प्लस az bz इज इक्वल टू ab cos थीटा इज इक्वल टू ab cos थीटा. मग cos थीटा काढायचे तर cos थीटा इज इक्वल टू ab ax bx ay by az bz वरती राहील. ax bx 1 ay by minus 1 az bz minus 1 डिवाइडेड बाय राहिलं कोण? आता cos थीटा त्या साइडला ठेवला म्हणजे ab खाली आले. a चं मॅग्निट्यूड अंडर रूट मध्ये 1 चा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर किती? 3
बी बारचं मॅग्निट्यूड 1 चा स्क्वेअर मायनस 1 चा स्क्वेअर पण +1 मायनस 1 चा स्क्वेअर पण +1 म्हणजे √3. वरती कोण राहिलं 1 + 1 मायनस कॅन्सल, तर टोटल इक्वेशन मध्ये -1/3 आलं. मग मला सांगा थीटा इज इक्वल टू काय येणार, cos इनवर्स ऑफ -1/3. ठीक, ऑप्शन मध्ये बघा की कुठे मॅच करते, हो थर्ड ऑप्शन मॅच करत आहे. क्वेश्चन नंबर 52 चं ऑप्शन नंबर 3 आपल्याला भेटलेला आहे आन्सर. याच्या पुढचे क्वेश्चन असेच थोडेसे टाइम कन्झ्युमिंग आहेत किंवा एक्सप्लेन करायला टाइम जास्त लागेल, तर आपलं लेक्चर मोर दॅन 1 आवरचं होऊ नये म्हणून मी नेक्स्ट लेक्चर मध्ये शूट करतो. शांततेत जाऊ, गडबड नको. एक्झाम मध्ये जेवढे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू त्यांचं आन्सर करेक्ट आलं पाहिजे. ठीक आहे, बघा आता एकदा शॉर्ट मध्ये रिवाइज करतो हा मी, म्हणजे क्वेश्चन कोणते घेतले त्यावरून रिवाइज करतो, तुमचं लक्ष असू द्या. सर्वात पहिला आपण जो क्वेश्चन घेतला त्यामध्ये तुम्ही रिझल्टंट r = √a² + b² + 2ab cos θ आणि tan अल्फा दोघांचे फॉर्म्युले वापरले. तिथे हिंट काय होती, तर तिथे हिंट होती a बार इज परपेंडिक्युलर किंवा रिझल्टंट इज परपेंडिक्युलर टू स्मॉलर वेक्टर. सेकंड वाला जो क्वेश्चन होता म्हणजे 47, त्यामध्ये म्हणलं a बार आणि b बारच्या मधला अँगल थीटा आहे आणि रिझल्टंट आणि a बारच्या मधला अँगल θ/2 आहे. तर त्या दोन वेक्टरचं मॅग्निट्यूड कसं असेल, तर आपण तिथं लॉजिक काय सांगितलं, दोन्ही वेक्टरचं जर मॅग्निट्यूड सेम असेल तर रिझल्टंट मध्ये असतो, दोघांच्या मध्ये असतो. मग दोघांच्या मधला अँगल थीटा, इकडून θ/2 इकडून θ/2, हे कधी पॉसिबल आहे, दोघांचं मॅग्निट्यूड सेम असेल तर. म्हणजे इथे एका साइडला मी लिहून दिलं, इफ a is equal to b then alpha is equal to beta is equal to θ/2. If a is greater than b म्हणजे a मोठा आहे तर अल्फा जो की अँगल असेल a बार आणि r बारच्या मधला तो असणार छोटा. ठीक आहे, नंतर नेक्स्ट पॉइंट काय येतो, इफ द b बार म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर b इज ग्रेटर दॅन a, b चं मॅग्निट्यूड जास्त असेल a पेक्षा, तर b बारचा आणि r बारचा अँगल काय असतो बीटा, तो अँगल राहणार छोटा. जो वेक्टर मोठा ज्याचं मॅग्निट्यूड मोठं त्याचा रिझल्टंट सोबतचा अँगल येतो छोटा. बरं ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट कडे आपण जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन होता 48 नंबर. तिथं म्हणलं ए वेक्टरचं मॅग्निट्यूड 1 आहे, बी चं 2 आणि सी चं 3. त्यावरून आपण ग्राफिकल डायग्राम ड्रॉ केली आणि ऑप्शन थ्रू गेलो. आपण जॉमेट्री थ्रू जाऊ शकता तुम्ही. तुम्हाला जर वाटलं की मी तो क्वेश्चन डबल सांगायला पाहिजे जॉमेट्री वाईज सगळे अँगल मेन्शन करून, तर तुम्ही मला सांगा की सर क्वेश्चन नंबर 48 ला डबल घ्या, काही अडचण नाही. मी तुमच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी दिली, मी जस्ट ऍडजस्टमेंट म्हणजे एक हिंट किंवा जस्ट गेस म्हणून आपण आन्सर सांगितलं आणि ते करेक्ट आहे आन्सर. नेक्स्ट मध्ये आपण 49 मध्ये इन्सिडेंट रेला आय कॅप म्हणलं, रिफ्रॅक्टेड रेला आर कॅप म्हणलं, नॉर्मलला एन कॅप म्हणलं, स्नेल्स लॉ प्रूव्ह केला. ज्यामध्ये की स्नेल्स लॉ मध्ये साइन थीटा असतो म्हणून आपण ठरवलं क्रॉस प्रोडक्ट घेऊ आपण, म्हणजे डॉट प्रोडक्ट वाला उडालं. दुसरं एक ऑप्शन उडालं जिथे की आपण ऍडिशन केली, आर कॅप प्लस एन कॅप, तोही ऑप्शन उडाला. दोन ऑप्शन उडाले, उरलेले दोन्ही ऑप्शन सेम होते. बरोबर, म्हणून आपल्याला काही भीती नव्हती, एक तर करेक्ट येईल नाही तर क्वेश्चन मध्येच ऑप्शन नाहीये असं ठरवलं असतं. पण ते आन्सर करेक्ट आलं. मग सॉल्व्ह कसं केलं, तर क्रॉस प्रोडक्ट ने आपण सॉल्व्ह केलं. त्यांना टेन्शन घेऊ नका. नेक्स्ट पॉइंट कडे जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन होता 50 नंबरचा, जिथं की वेक्टर होता आणि कोऑर्डिनेट सिस्टम रोटेट केली. पण वेक्टरला काहीच फरक नाही पडणार ना. वेक्टरला जर रोटेट केलं असतं तर मे बी त्याची डायरेक्शन बदलली असती, मे बी नाही, त्याची डायरेक्शन बदलली असती, मॅग्निट्यूड सेमच असतं. पण इथं वेक्टर असाच आहे, कोऑर्डिनेट सिस्टम रोटेट झाली म्हणजे वेक्टरचं ना डायरेक्शन बदलली ना वेक्टरचं मॅग्निट्यूड बदललं. मग आपण म्हणलं सुरुवातीला जो वेक्टर होता, जे काही कंपोनंट होते त्यावरून त्याचं मॅग्निट्यूड काढलं आणि नंतरचे जे कंपोनंट होते त्यावरून मॅग्निट्यूड काढलं, आन्सर आपल्याला भेटलं. नंतरचा नेक्स्ट क्वेश्चन होता जो की याच्या जस्ट अगोदरचा 51. ठीक आहे, 51 मध्ये आपण काय केलं की R1 बार
आणि त्यानं नेक्स्ट डिस्प्लेसमेंट किंवा त्याचे नेक्स्ट पोझिशन R1 बार हा त्याचं इनिशियल पोझिशन वेक्टर होता, त्यानंतर R2 बार समजा किंवा R1 डॅश त्याचा नेक्स्ट पोझिशन वेक्टर. या दोघांची ऍडिशन केल्यावर एक कॅपिटल R भेटतो जो की या दोघांचा रिझल्टंट असेल. खालचा दुसरा मास जो होता त्याचा R2 बार आणि त्याचा नेक्स्ट पोझिशन वेक्टर कोण होता R2 बार डॅश म्हणून. ठीक आहे, या दोघांचा म्हणजे R2 बार आणि R2 बार डॅश यांचाही रिझल्टंट R बारच यायला पाहिजे. का बरं? कारण दोन्ही मासेस हे कुठं भेटणार तर एकाच पॉइंटला, कारण त्यांचं कोलिजन करायचे आपल्याला. मग त्यांच्या व्हेलॉसिटी दिल्या होत्या, मग आपण टाइम अज्युम केला, त्यांना सॉल्व्ह केलं, दोघांचे रिझल्टंट इक्वल केले, नंतर आपण थोडीशी रिअरेंजमेंट करून त्यांचं युनिट वेक्टर काढला, आन्सर भेटला आपल्याला. लास्ट क्वेश्चन तर तुमच्या डोळ्यासमोर आहेच. दोन वेक्टर दिले आय कॅप जे कॅपच्या फॉर्म मध्ये आणि आपल्याला विचारलं फाइंड द अँगल बिटवीन दीज टू वेक्टर. ठीक आहे, सी याच्या वगैरे जाऊ द्या, लोड नका घेऊ. मग तुम्ही म्हणताल की सर अँगल काढण्यासाठी डॉट प्रोडक्टच का वापरला? क्रॉस प्रोडक्ट न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला जर वाटत असेल की मी क्रॉस प्रोडक्ट न सॉल्व्ह करायला पाहिजे तर तुम्ही मला सांगा, 100%. म्हणजे तुम्ही कोणत्या कोणत्या क्वेश्चनला डबल सॉल्व्ह करा असं म्हणू शकता. तर 48 आणि हा वाला क्वेश्चन क्रॉस प्रोडक्ट वाल्या मेथड आन्सर सेमच येणार. पण क्रॉस प्रोडक्ट वाली मेथड थोडा टाइम जास्त घेते म्हणून आपण डॉट प्रोडक्ट ना अँगल काढतो. असं नाही बरं का की अँगल काढायचं तर डॉट प्रोडक्टच वापरा. नाही नाही नाही, बिलकुल नाही. क्रॉस प्रोडक्ट ही वापरू शकता, फक्त त्याला टाइम जास्त लागतो म्हणून आपण ही मेथड अडॉप्ट केली. समजलं? काही अडचण? मी लेक्चरच्या नंतर काही क्वेश्चन द्यायचं असं बोललो, परंतु थोडं पॉसिबल होत नाहीये. मला थोडासा टाइम द्या. आपण छान प्रकारे डीपीपीस किंवा तुम्हाला डेली प्रॅक्टिस म्हणून एक क्वेश्चनची प्रॉपर एक सिरीज बनवण्याचा माझा प्रयत्न राहील, म्हणजे तुम्हाला देईल मी का सॉल्व्ह करण्यासाठी. तर टेन्शन घेऊ नका. प्लॅनिंग, शेड्यूल, टाइम टेबल या रिलेटेड जरी अडचण असली तर तुम्ही मला मेसेज करू शकता, कमेंट करू शकता, डीएम करू शकता. तर भेटू याच्या नेक्स्ट लेक्चर मध्ये, जे की ते वेक्टरचं लास्ट लेक्चर राहील. त्यामध्ये बाकी उरलेल्या क्वेश्चनला आपण सॉल्व्ह करू. थँक्यू व्हेरी मच.